हॅलो नमस्ते, मी चैत्रा स्वागत करते तुमचं चैत्रा पाटील रेड्डी या चॅनलमध्ये। तर आम्ही सकाळी रामेश्वरमधून निघालो मदुराईला। तर मदुराईला आम्हाला जायला 2.5 तास लागले। 173 किलोमीटरचं अंतर होतं, पण तिथे खूपच गर्दी होती आणि मोबाईल बाहेरच जमा करायचा होता, त्यामुळे आम्ही फोटोज वगैरे काढलो नाही। आणि येतानाही आम्हाला घाई होती कारण आम्हाला तंजावरला यायचं होतं, सो त्यामुळे तिथे काही फोटोज वगैरे नाही काढू शकले। तर आता आम्ही आलोय तंजावरमध्ये। तर इथे आहे बृहदीश्वर मंदिर। तर हे प्रसिद्ध मंदिर आहे जे भगवान शिवाला समर्पित आहे। तर या मंदिरालाच ना पेरिया कोविल राजराजेश्वर मंदिर किंवा राजराजेश्वरम म्हणून ओळखलं जातं। तर हे मंदिर ना खूपच इथे प्रसिद्ध आहे, याला बिग टेम्पल असंही म्हटलं जातं। तर आम्हाला ना मदुराईपासून ते बृहदेश्वरला म्हणजे तंजावरला येण्यासाठी 2.5 तास लागले। 186 किलोमीटरचं अंतर होतं। तर आल्यानंतर हे मंदिर पाहून खूपच छान वाटलं, काहीतरी वेगळं आणि जे मंदिराचं बांधकाम आहे ते फारच सुंदर आहे। तर बाहेर जो नंदी आहे तो नंदी आहे 13 फूट उंची आहे त्याची आणि 16 फूट रुंद ही मूर्ती आहे। आणि विशेष म्हणजे ही मूर्ती ना एकाच खडकातून कोरलेली आहे। तर हे मंदिर जगातील पहिले पूर्ण ग्रेनाइट मंदिर आहे आणि ह्याला बांधण्यासाठी ना 60,000 टन ग्रेनाइट वापरण्यात असल्याचे म्हटले जाते। या मंदिराच्या बाबतीत ना खूप साऱ्या रहस्यमय गोष्टी आहेत, त्यातलाच एक म्हणजे मंदिराचा शिखर। तर मंदिराचा शिखर जो आहे तो एकाच दगडात कोरलेला आहे आणि त्याचं वजन जे आहे ना ते आहे 80 टन। तर मंदिराच्या मध्यभागी म्हणजे शिवलिंग जे सुमारे 20 टन वजनाचं आहे आणि 29 फूट उंच असलेला भगवान शिवाचे पवित्र प्रतीक आहे। तर हे शिखर जे आहे ना ते 80 टन आहे आणि विशेष म्हणजे हे एकाच दगडात कोरलेलं असल्यामुळे ते शिखरावरती वरती कसं नेण्यात आलं असेल ही सुद्धा एक रहस्यमय गोष्ट आहे। आणि हे जे मंदिर आहे पूर्ण ग्रेनाइटचं आहे आणि या मंदिराच्या आसपास कुठेही ग्रेनाइट आढळत नाही। तर मग हे ग्रेनाइट कुठून आणलं गेलं हे सुद्धा एक रहस्यमय गोष्टच आहे। आणि हे जे मंदिर आहे ते 1000 वर्षाहून अधिक जुनं आहे। चोल साम्राज्याच्या वैभवशाली इतिहासाची ही साक्ष आहे। तर हे जे मंदिर आहे ना ते चोल सम्राट राजा चोल पहिला तर यांनी हे स्थापना केली या मंदिराची। तर तंजावर मंदिरात ना मराठा राजघराण्याचंही नातं आहे, कारण तंजावर तमिळनाडू राज्यात असलेलं एक शहर आहे, तिथे मराठी संस्कृती भाषेचा प्रभाव आजही दिसतो। तंजावरवर मराठा राजांनी राज्य केले होते। तर छत्रपती शिवाजी महाराजांचे सावत्र भाऊ व्यंकोजी राजे भोसले म्हणजे एकोजी तर यांनी या राज्याची स्थापना केली होती। तर तिथे ना अजून एक म्हणजे विशेष सरफोजी राजे भोसले द्वितीय हे एक महत्त्वाचे शासक होते। तर त्यांनी सरस्वती महाल ग्रंथालय व बृहदीश्वर मंदिरात शिलालेख कोरला आहे। तर हे सुद्धा खूप विशेष आहे। तर तिथे ना अजूनही काही लोक मराठी बोलतात। तर तिथे बोलल्या जाणाऱ्या मराठी भाषेला ना तंजावर मराठी किंवा दक्षिण मराठी असं म्हणतात आणि तिथे ना ही संस्कृती अजूनही जपून आहे। तर तुम्ही जर येत असाल ना तमिळनाडूमध्ये तर तंजावरमध्ये हे जे मंदिर आहे बृहदीश्वर मंदिर इथे नक्की भेट द्या, कारण खूप सुंदर मंदिर आहे। इथे आल्यानंतर ना खूप छान वाटतं आणि मंदिर जे शिवलिंग आहे ना ते तर प्रचंड आतमध्ये गाभाऱ्यामध्ये खूपच सुंदर आहे। तर एवढी मोठी मी ॲक्च्युली जी महादेवाची पिंड आहे ती कधीच पाहिली नव्हती। तर हे जे मंदिर आहे खूप भव्य आणि दिव्य आहे, पाहण्यासारखं आहे। तुम्ही जर जात असाल किंवा मंदिराच्या तुम्ही आसपास पण छोटी छोटी एक मंदिर बघू शकता आणि त्याच्यावरती सुद्धा असे छान शिखर आहेत, जे मेन आहे शिखर ना ग्रेनाइटचं 80 टन आहे, पण बाकीचे सुद्धा छोटे छोटे तसेच सेम आहेत। तर खूप छान आहे त्याच्यावरती जे कोरीव काम आहे मंदिरावरती, तर ते सुद्धा खूप मस्त आहे। आणि इथे ना शारीवला आसपास खेळायला एवढी मैदानं आणि खूप भव्य प्रशस्त असल्यामुळे खूप जागा पण होती। तर तिथे शार्वीला ना खूप छान वाटत होतं आणि ती इकडे तिकडे धावत होती। तर काही स्कूलच्या ट्रिप्स आलेल्या त्यासुद्धा मुलींना शार्वीला हाय बाय करत होती आणि ती सुद्धा हाय बाय करत होती। आणि मग तिथे तिला ना बाहेर आल्यानंतर आईस्क्रीम दिसल्यानंतर लगेच आईस्क्रीम खायला सुरुवात केली मॅडमनी। तर असा होता आमचा तंजावरमधला अनुभव। तुम्ही जर नक्की जात असाल तर तमिळनाडूला या मंदिराला नक्की भेट द्या, कारण खूप 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 सुंदर आहे। आत्तापर्यंत पाहिलेलं सगळ्यात सुंदर मंदिर आहे, मला खूप फार प्रचंड आवडलं। येताना रोडवरती अशा काही मला मूर्तीज दिसल्या म्हणून मी त्याचा व्हिडिओ केला, खूपच छान होत्या, मस्त होत्या। तर आत्ता आम्ही पुढे निघणार आहोत तिरुपतीकडे। तर आत्ता आम्ही सकाळी गेलो होतो मदुराईला, मीनाक्षी मंदिरामध्ये आम्ही दर्शन घेतलं। तिथे खूप छान दर्शन झालं, पण थोडासा वेळ लागला, खूप वेळ लागला गर्दी असल्यामुळे आणि तिथले फोटोज वगैरे नाही काढू शकलो।
तर आत्ता आम्ही जाणार आहोत तिरुपतीला. तिथे आमचा मुक्काम असणार आहे आणि आम्ही सकाळी ना तिरुपती बालाजीचे दर्शनाला जाणार आहोत. रात्री आम्हाला थोडा उशीर झाला पोहोचायला, त्यामुळे ना आम्ही तिथेच ना अलिपिरीमध्ये मुक्काम केला. तर उशीर झाला या कारणाने, कारण तंजावर ते तिरुपती हे जे डिस्टन्स आहे 401 किलोमीटरचं अंतर आहे. तर जवळजवळ आम्हाला इथे यायला 7.5-8 तास लागले. तर रात्री उशीर झाल्यामुळे तिथेच मुक्काम केला आणि मग सकाळी उठलो आणि आवरून मस्त निघालो दर्शनाला. तर अलिपिरीमध्ये चेक इन वगैरे झालं आणि त्यानंतर आम्ही मंदिराकडे निघालो. आणि पोचल्यानंतर ना तिथे ना आधी अचानकच शार्वीच्या पप्पांनी म्हटलं की त्यांना केस दान करायचं आहे. तर दीपूसुद्धा म्हटलं की त्यालासुद्धा करायचं आहे. मग ते आधी केलं. तिथे कल्याणकट्टा आहे स्टार्टिंगलाच जाताना, तर तिथे केसदान वगैरे केलं यांनी आणि मग आम्ही दर्शनासाठी निघालो आणि मग जाता जाताच म्हटलं की आपण हे कपाळावरती तिरुपतीचा जो टिला आहे तो लावल्याशिवाय कसं जाणार. तर लगेच आम्ही मग ते सुद्धा लावून घेतलो. खरंच खूप छान वाटतं, कारण हे कपाळावरती जे आपण टिळक लावतो त्याच्याशिवाय तिरुपतीला आल्यासारखं वाटतच नाही. शार्वीला तर खूप आवडतं असं लावून गेला, तिने सुद्धा लावून घेतलं. तर आम्ही तिघा चौघांनी असं लावून घेतलं आणि मग तिथून पुढे आम्ही दर्शनाच्या दिशेने निघालो. तिरुपतीचा हा प्लॅन ना आम्ही अचानकच ठरवला, कारण आम्ही सगळीकडे साऊथला जाऊन आलो. 8-10 दिवसाची ट्रिप होती. पण शार्वीच्या पप्पांची ना तिरुपती बालाजीवरती जरा जास्त श्रद्धा असल्यामुळे, कारण ते दरवर्षी जातातच, तर ते बोलले की मग एवढी ट्रिप करून येतोय तर येता येता मग बालाजीला करूनच येऊ, त्याशिवाय ट्रिप कंप्लीट झाल्यासारखे वाटणार नाही. सो त्यामुळे आम्ही तिरुपतीचा प्लॅन ठरवला आणि मग तो शेवटचा आमचा ट्रिपचा लोकेशन होता. तर ट्रिप खरंच खूप छान झाली, सुंदर झाली. तर हे तिरुपतीला आम्ही आत्ता आलोय. तर बघू शकता खूप सारे दुकानं आहेत, कपड्यांची दुकानं आहेत, बाकी साऱ्या गोष्टींची सुद्धा दुकानं आहेत. तर दर्शनासाठी जाणार होतो. खूप मोठी रांग होती आणि आम्हाला सांगितलं की तिथे तुम्हाला 3 ते 4 तास तर कमीत कमी लागू शकतात दर्शनासाठी. पण लहान मुलं असले की एवढा वेळ आपण नाही थांबवू शकत. तर शार्वी लहान आहे आणि तिला ना जास्त वेळ ती एका ठिकाणी थांबूच शकत नाही आणि जास्त गर्दी असेल ना ती मग रडायला सुरू करते. त्यामुळे आम्ही ना बाहेरूनच दर्शन घ्यायचं ठरवलं. तर तिरुपती ना हे हिंदू देवता विष्णूचा अवतार मानलं जातं. तर बालाजीचे जे मुख्य स्थान आहे तिरुपती येथे आहे. वराह पुराणात ना भगवान व्यंकटेश्वर आणि देवी पद्मावती यांची कथा आहे आणि हे मंदिर ना भारतातील सर्वात जास्त दान प्राप्त करणारे मंदिर आहे. हे मंदिर जे आहे ना तिरुमला पर्वतावर डोंगराने वेढलेल्या ठिकाणी आहे. तर या डोंगरांना शेषाद्री, नीलाद्री, गरुडाद्री, अंजनाद्री, वृषभद्री आणि वेंकटाद्री अशी नावे आहेत. तर इथे ना लोक केसदान करतात, कारण असं मानलं जातं की मनोकामना पूर्ण होते आणि लक्ष्मीदेवी प्रसन्न होते असं म्हटलं जातं. तर याच्या ना पौराणिक कथा आणि खूप इतिहास सुद्धा आहे यामागे. तर भगवान विष्णू पृथ्वीवर व्यंकटेश्वर रूपात अवतरले आणि त्यांनी शेषनाग पर्वतावर म्हणजेच तिरुमलावरती वास्तव केले. इथे ना येण्यासाठी ना भाविक चालत सुद्धा येतात आणि वाहनाने सुद्धा इथे येऊ शकतात. तर इथे ना 2 मार्ग आहेत. एक अलिपिरी मेट्रो आणि श्रीवरी मेट्रो असे 2 मार्ग आहेत. तर मंदिरात भाविकांसाठी विविध सुविधा उपलब्ध आहेत, जसे की प्रसाधनगृह आहे, पार्किंग आहे आणि व्हीलचेअर वापरण्याची सोय सुद्धा आहे. तर खूप साऱ्या सोयीसुविधा सुद्धा आहेत इथे. भारतातील सर्वात महत्त्वाच्या आणि प्रसिद्ध तीर्थक्षेत्रापैकी हे मंदिर आहे. तिरुपती बालाजी मंदिर, ज्याला व्यंकटेश्वर मंदिर म्हणून सुद्धा ओळखलं जातं. तर हे मंदिर खरंच खूप सुंदर आणि खरंच खूप छान आहे. तर इथे गेल्यानंतर ना एक वेगळीच एनर्जी वाटते आणि खरंच खूप छान आणि मन प्रसन्न होतं. तर आम्ही सुद्धा प्रसाद वगैरे घेतला आणि मग तिथून आम्ही निघालो परतीच्या दिशेने. तर तुम्ही सुद्धा येणार असाल ना तर नक्की या मंदिराला नक्की भेट द्या. तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि ना आमच्यात ना दरवर्षी एकदा तरी तिरुपतीला आम्ही जातोच. तर शार्वीचे पप्पा दरवर्षी जातात न चुकता. तर यावर्षी सुद्धा ट्रिपच्या निमित्ताने यावर्षीची सुद्धा आमची तिरुपतीची जी वारी आहे ती सुद्धा झाली आमची. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करा. अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. भेटू पुन्हा, तोपर्यंत बाय बाय.